नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो घोडबंदर लोकेशनला 2.5 BHK फ्लॅट मी दाखवणार आहे. ज्यांना 2.5 3 BHK टाईप ज्यांना बघायचं आहे की बाबा 3 BHK घ्यायचं आहे आपला आणि एक कमी बजेटमध्ये आपल्याला फ्लॅट हवा आहे अशा पद्धती. आता हा दरवाजा मी बंद करण्याच्या पाठीमागं कारण हे आहे की ह्या फ्लॅटमध्ये खूप हवा आहे, दरवाजा आपटणार आहे, त्यामुळे मी हा फ्लॅट बंद करतो. ॲक्च्युली एंट्री केल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली चांगलं आणि प्रशस्त असं मोठं किचन मिळतं. जे रिसेलचा फ्लॅट आहे, हा फ्लॅट वापरलेला आहे, असं नाही की हा फ्लॅट वापरलेला नाही आहे. किचनच्या नंतर तुमचा इकडं मोठा असा ड्राय स्पेस आहे, जो तुम्ही बघू शकता. खूप मोठा असा ड्राय स्पेस आहे. हा जो फ्लॅट आहे पुराणिक बाली म्हणून पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने पुराणिक बाली नावाचं एक प्रोडक्ट डेव्हलप केलं होतं. त्याच्यामधलाच हा ईस्ट वेस्ट असणारा फ्लॅट आहे आणि हा 2.5 BHK फ्लॅट आहे. ह्याचा कार्पेट जर बघितलं तुम्ही तर 790 कार्पेट हा फ्लॅट असणार आहे. आणि ज्यावेळेला हा फ्लॅटची एंट्री आपण आल्यानंतर किचन नंतर तुमचं हे गेस्ट बेडरूम किंवा चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही म्हणू शकता. ह्याला आपण बघितलं तर हवा खेळती आहे. ह्या रूममध्ये भरपूर क्रॉस व्हेंटिलेशनमध्ये हवा येते. तुम्ही या हवेचा इथे नक्की 100% फील येतो. आणि हा गार्डन फेसिंगचा फ्लॅट असणार आहे. ज्यावेळेला हे तुमचं बेडरूममध्ये तुम्हाला वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे प्रॉपर. आणि हा झाल्यानंतर तुमचं हे हॉल असणार आहे. हॉल जरी तुम्ही बघितला तर हा क्रॉस व्हेंटिलेशनचा हॉल असणार आहे, कारण की ह्या साईडला पण खिडकी आहे आणि ह्या साईडला पण खिडकी आहे. हॉलची साईज पण मोठी आणि चांगली आहे. आणि शेवटी परत ह्या फ्लॅटमध्ये जरी आपण आलो तर तुम्ही बघू शकता इथे एक झाड लागलेलं आहे. हे झाडाचे पानं किती हलत आहेत, म्हणजे मी तुम्हाला जे सांगतोय ते सत्य आणि खरं आहे तेच सांगतोय की झाडाचे पानं किती हलतात. अशा पद्धतीची हवा ह्या फ्लॅटमध्ये आहे. आणि हा हॉल आहे. हॉलच्या नंतर जेव्हा आपण इकडे समोर येऊ त्यावेळेला ह्या साईडला तुमचं कॉमन वॉशरूम आहे. ते कॉमन वॉशरूमची साईज जरी बघितली तर तीही खूप मोठी आणि चांगली प्रशस्त आहे. तुम्ही बघू शकता हेही खूप मोठं बाथरूम आहे. त्यानंतर बाथरूमच्या जस्ट अपोजिट डायरेक्शनला गेल्यानंतर इथे एक मास्टर बेडरूम आहे, जे तुम्ही बघू शकता. इथे आल्यानंतर घुसल्यानंतर हे पॅसेज येतो. पॅसेजनंतर भलं मोठं हे बेडरूम आहे. बेडरूमच्या आपण ह्याच्यामध्ये जरी आपण आलो, फॅन न लावता प्रॉपर हवा तुम्हाला इथे नक्की मिळते. आणि जेव्हा आपण बेडरूममध्ये ह्या खिडकीला जवळ येतो त्यावेळेला तुम्हाला असा क्रिक हा दिसतो पूर्णपणे. आणि हे हिल पण तुम्हाला पूर्णपणे दिसतो. आणि अधिक ह्या कॉम्प्लेक्समध्ये तयार होणाऱ्या ॲम्युनिटीज तुम्हाला पण दिसतात, म्हणजे गार्डन फेसिंग तुम्हाला पूर्णपणे दिसतं. पलीकडे गेलात तर वेरामाउंटचं तुम्हाला स्विमिंग पूल क्लब हाऊस ऑलरेडी आहे. इकडेही स्विमिंग पूल क्लब हाऊस सगळं आहे, पण याला तयार व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. ह्या फ्लॅटपासनं पण ववळ्याचं जर मेट्रो स्टेशन जवळ असणार आहे आणि गायमुखचं थोडंसं लांब पडेल, पण इकडनं ववळा मेट्रो स्टेशन आणि गायमुख मेट्रो स्टेशन हे 7-7 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला नक्की भेटतील. ही वॉर्डरोब स्पेस आहे. वॉर्डरोब ऑलरेडी बनवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर इथलं असणारं शेवटचं तुमचं हे वॉशरूम आहे. रिसेलचा फ्लॅट आहे, पण फ्लॅट तसं जर बघितलं तर साफसुथरा आणि चांगल्या पद्धतीने बनवलेला आहे. लिकेज वगैरे ह्या फ्लॅटमध्ये 100% कुठेही नाही आहे. आणि ह्या बेडरूम झाल्यानंतर आता शेवटचा आपला एक बेडरूम बाकी राहतो. तो तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्हाला हा बेडरूम तुम्हाला ह्या साईडला मिळेल. याला पण प्रॉपर क्रॉस व्हेंटिलेशन आहे. आपण ह्या साईडला थोडा उघडलं तर तुम्हाला जाणवेल की ह्या साईडला पण खूप हवा चांगल्या पद्धतीने खेळती आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला वॉर्डरोब स्पेस दिलेला आहे. हा जो फ्लॅट आहे ना, हा मी सांगितल्याप्रमाणे 790 कार्पेटचा फ्लॅट आहे. पुराणिक बाली कॉम्प्लेक्सचं नाव आहे. याचा जो रेट आहे तो साधारणतः आपल्याला 1,20,00,000 रुपये हे फ्लॅटची कॉस्ट आहे. फ्लॅट आवडल्यानंतर मालकांशी चर्चा करून आपण बसून त्यात थोडंफार निगोशिएबल नक्की करू शकतो. मला असं वाटते हा फ्लॅट खूप सुंदर आहे. हॉलमध्ये जर बघितलं तर तुम्हाला TV युनिटसाठी पण जागा इथं उपलब्ध आहे. तर हा फ्लॅटबद्दल तुम्हाला माहिती किंवा जर जास्त इन्क्वायरी करायची असेल त्याची चावी आमच्याकडे पडलेली आहे. तुम्हाला मी कधीही हा फ्लॅट दाखवू शकतो. तुम्ही हा कधीही फ्लॅट माझ्याकडनं बघू शकता. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.